मुंबईतील दी बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या 21 जागांसाठी आज मतदान पार पडतंय। आज 9 ते 5 या वेळेत मतदान होणार आहे। मंगळवारी 9 ते 5 अर्थात 9 ते 5 या वेळेमध्ये मतमोजणी पार पडणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि मनसेची बेस्ट कामगार सेना एकत्र आलेली आहे, तर भाजपकडून सहकार समृद्ध पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले। बेस्टच्या निवडणुकीत 21 जागांपैकी ठाकरेंची सेना 19 तर मनसे 2 जागांवर लढणार आहे। थेटपणे ठाकरे बंधू विरुद्ध भाजप असा हा सामना रंगणार आहे। बीएसटीचे जीएमना मी पाहू आणि मी विनंती करेन आणि मुख्यमंत्र्यांना आदेश द्यावे सांगेन की जेवढ्या बीएसटी कॉलनीमध्ये हॉल आहे, खेळाची मैदान आहेत, ती सर्व सामान्य कामगारांसाठी खुली केली जाते आणि याच्या पुढे 7,000 काय 700 रुपये पण द्यायचे नाहीत। नाही दिला मला बोलवा, मी टाळं तोडून टाकेन। मी आता पक्ष राहिला कुठे तर दादागिरी करणार। काल कृष्ण जन्माला आपण सुंटवडा खातो ना, थोडासा तसा सुंटवडा राहिला। या संदर्भात बोलूया, आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत आहेत। श्रेयस, खरं तर ठाकरे बंधू एकत्र आले, त्यांना रोखण्यासाठी मग भाजपनं सुद्धा आपले विश्वासातले जे नेते आहेत त्यांना मैदानात उतरवलं। प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांच्यावर विशेष जबाबदारी देण्यात आलेली आहे। काटेकी टक्कर असेल? खऱ्या अर्थाने सगळ्यात मोठी टक्कर असेल असं म्हणूया आपण, कारण एकंदर बघितलं तर मनसे आणि शिवसेना ठाकरे गट हे बहुधा पहिल्यांदा एका ऑफिशियल निवडणुकीत कुठे ना कुठे एकत्र विक्रम दिसून येत आहेत। त्यासोबत आपण बघितलं गेलं तर आता भाजप सुद्धा सज्ज झालंय। प्रसाद लाड मागच्या आठवड्यापासून खऱ्या अर्थानं अनेक आरोप लावतात, त्यासोबतच अनेक गोष्टींमध्ये उतरत, त्यामुळे कुठे ना कुठे मनसे शिवसेना म्हणजे ठाकरे बंधू वर्सेस भाजप हा एक मोठा सामना इकडे पाहायला मिळणार आहे। या सगळ्या गोष्टी जरी पाहायला गेल्या तर आज निवडणूक आहे, आज मतदान करायचं आहे आणि मतदान वेगवेगळ्या डेपोवर होणार आहे। म्हणजे अनेक डेपो असेल, मजाज डेपो असेल, त्याच्यावर वरळी डेपो असेल आणि त्याच्यावर उद्या मतमोजणी आहे। या सगळ्या गोष्टी जरी पाहायला गेलं तर महत्वाची ही गोष्ट आहे की ठाकरे बंधूंच्या खऱ्या अर्थाने एकत्र आल्यानंतर या निवडणुकीत तरी काय फरक पडतोय का, आणि ती जे फरक पडलं तर कुठे ना कुठे ती नांदी कुठल्या निवडणुकीसाठी आहे का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। विक्रांत, बरं, धन्यवाद श्रेयस, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।